गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील कोराटे अकराळे परिसरात असणाऱ्या न्याहरी माता डोंगराच्या पायथ्याशी पहिल्या फेरीत नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्वराज्य बहुउद्देशीय संस्था व दिंडोरी येथील अग्निपंख अकॅडमीचे विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन शिक्षक सागर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वेगवेगळ्या जातीचे 250 रोपे एका तासाभरात लावण्यात आली. यावेळी स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी निसर्ग सेवा, वृक्षांची व पर्यावरणाची माहिती दिली. या प्रसंगी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच अग्निपंख अकादमीचे विद्यार्थी, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सर्व आज देश सेवेसाठी इथं किंवा देशासाठी किंवा काहीतरी करण्याच्या हेतूने आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या समाजाबरोबर आणि आपली स्वतःची इमेज उंचावण्यासाठी आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाला ही जोड, यातून जी ऊर्जा मिळणार आहे ती तुम्हाला अनेक पटीने अनेक चांगली भावना निर्माण करून अजून तुमची बुद्धी तेजस्वी होणार आहे. आणि त्या हेतूने आपण आज जो कार्यक्रम आखलाय त्यात वानखेडे सर असतील किंवा अजून आपले जे इतर जे सदस्य असतील, जे तुम्हाला टीचिंग करणारे टीचर असतील, यांच्या सर्वांची भावना एकच आहे की आपण सर्वांनी या देशाचे नागरिक म्हणून पहिलं कर्तव्य जे आहे या सृष्टीला वाचवणं ते आपण केलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण आज इथं जमलोय. तर मी आज सर्वांना शाश्वती देतो की या पुढच्या टर्ममध्ये तुमच्या अकॅडमीमध्ये सर्वात मोठा हा सिलेक्शनचा आकडा जाणार आहे, ही मी शाश्वती देतो. कारण एकच आहे की आपली भावना आता वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे आणि ती ऊर्जा घेऊन भविष्यात तुम्ही वेगवेगळ्या पदावरती काम करणार, एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. आता तुम्हाला मी वृक्ष कसा लावायचा याचं थोडक्यात माहिती देतो. आता आपल्या हातात जे रोपटं आहे हे थोडंसं दाबून घ्यायचं. दाबून घेतल्यानंतर आतल्या बाजून न फोडता जिथं मार्क असेल, ज्याची लाईनिंग पडेल असेल, त्या लाईनिंगवरती अशा पद्धतीने कट मारायचा. असा कट मारल्यानंतर ते सहज निघून जातं, त्याला ब्लेड वगैरे लावायची गरज नाही. आणि त्यानंतर आपण जे खड्डं खोदलंय किंवा काही बाकी असतील त्या खड्ड्यातली पूर्ण माती काढून घ्यायची. नंतर हे रोप आहे त्यात लावायचं, ठेवायचं आणि त्यानंतर त्याला आजूबाजूनी माती द्यायची आणि थोडंसं हलक्या हाताने दाबून द्यायचं. एवढंच. बाकी आपण आता सर्व ग्रामीण भागात आहे त्याच्यामुळे या गोष्टी सांगणे, फॉर्मॅलिटीज करणे आपण काही शहरातले नाही आहे. एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.